आणि का काम आहे भिड्याच काम आहे तर का काम आहे बायकांना सोलापूरमध्ये. ती योजना राबवलं तुझं क्रेडिट ज्यानं राबवलं त्याला जायला पाहिजे ना. आपण मदत केलं तर असं नाही की आम्हीच केलं. गॅस 1100, डाळ 200, तेल 150, सगळं काय किती मिळतात त्याच्यात. नाही परवडत. आता सोलापूरमध्ये दुसरं कामच नाही ना आम्हाला. शिक्षण पण तसंच, शिक्षण झालेलं पण तसंच आहे, न झालेलं पण तसंच आहे. हे कामशिवाय काही पण नाही आमच्या सोलापूरमध्ये. मोदी साहेब बला का कुठं बला काय शिकलेल्या माणसाने बला केलाय, आटला कामगारला का बला केला, बिडी कामगारांचं पण नाही केलं. का बी नाही. सोनं तर का मागायला का गरीब माणसाचं मंगळसूत्र बी नको गरीब माणसाला. आता 75 झालं. 17 लोकशाहीची चर्चा सोलापूरची. सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. अर्थात सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा बिडी कामगारांसाठी फेमस आहे. अर्थात सोलापूर जिल्हाच बिडी कामगारांच्यासाठी अतिशय फेमस असा हा जिल्हा आहे. अर्थात इथं काही महिला आहेत, त्या विडी वळत आहेत. ती विडी कशी वळली जाते, त्यांचा कौल नेमका कुठल्या बाजूनं आहे, त्यांचे काय प्रश्न आहेत हे आपण आता जाणून घेणार आहेत. या ताई, आता हे बिडी वळताय तुम्ही, हे बिडी कशी वळली जाते, हे काय काय असतंय त्याच्यामध्ये? तंबाखू असते, पान, दोरा. आम्ही माप देणार गेले तर त्याने पुढे देतात. त्याच्याने पान कापून बिडी तयार करून कट्टे बांधून त्यांना द्यायला जातो आम्ही. हे कशाचं पान असते? तेंदूचं पान असतं. आता ते कुठून आणायचं? त्याने कारखानावालेच देतात. कारखानावाला देतात. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये तंबाखू आम्ही पान भिजवून पान कट करून मग त्याला तंबाखू घालून बिडी बनवून मग कट्टा तयार बनवून 1000 बिडी झाल्यावर 1000 एक कट्टा झाल्यावर त्यांना देऊन यायचं. परत त्याने 1000ला पान तंबाखू देते. अच्छा. आता ही जी बिडी आहे ही कुठं पाठवायची? पुढं छप्या कारखान्याला नाही. कुठं द्यायची? कंपनी असतात का आमचे, देसाई, शिवाजी, ठाकूर असं सगळे ब्रँच आहेत. त्या ब्रँचला जाऊन देतो आम्ही. अच्छा, म्हणजे कंपनीसाठी काम करायचं. आता याच्यातून किती पैसे मिळतात? 190 रुपये. 190 रुपये मिळतात. आम्हाला 210 रुपये भेटतात. फंड जातं 20 रुपये. 1000 बिडी माग 20 रुपये फंड जातं दिवसाचे. ओके. कोणाला किती बी बनवू शकतात. कोणी 800, 1000, 1500, त्यांनी किती म्हणजे तेवढं तंबाखू देईल. अच्छा, पण हे परवडतंय का? नाही परवडत. आता सोलापूरमध्ये दुसरं कामच नाही ना आम्हाला. शिक्षण पण तसंच, शिक्षण झालेलं पण तसंच आहे, न झालेलं पण तसंच आहे. हे कामशिवाय काही पण नाही आमच्या सोलापूरमध्ये. आता हे घरकुल मिळालेले आहेत, बरोबर? आता हे घरकुल तुम्हाला मिळाले काहीतरी 30-40 हजार असं आम्ही ऐकलं बातम्यामध्ये, बरोबर ना? 40 मिळाला. पहिल्या 40,000ला मी आता 2.5 लाख. आता गिरायनाचा महाग आहे घरकुला. पहिलेच इकडंच 40,000 मिळाला. तुम्हाला मिळाले का? 40,000ला. कोणी दिलं? हे मास्तर 10 वर्ष खाली. आडमस्तरांनी मी दिलं का? बिडी कामगारचा बिडीवर कार्ड मी मिळाला. भाजप म्हणते आम्ही दिलं. हे कोणी दिलं? इकडाच मिळाला मास्तरचा. कोण? 10 वर्ष खाली आडमस्तरांच्या मिळून मिळालं. तर आता विजयदादा आहेत माझ्यासोबत. विजयदादा, असं आहे की आता विडी कामगारांच्या बऱ्याचशा समस्या आहेत, त्यांनी सांगितलं. काय काय नेमक्या समस्या तुम्हाला दिसत आहेत, अजून सरकारनं सोडवल्या नाही आहेत, ते सोडवल्या पाहिजे असं दिसतंय? मुळात मुद्दा असा आहे की ह्या विडी कामगारांना आम्ही कित्येक वर्षापासून किमान वेतनाची मागणी करतो की किमान यांचे जे विड्या वळायचा जो टाईम आहे, टाईम पिरियड 8 ते 10 तासाचा वेळ आहे. या 8 ते 10 तासाचा जो मोल आहे, त्याचा जो मिळणारा तो पगार जो आहे, त्यासाठी त्यांना एक सरकारनं किमान वेतन त्यांना ठरवून किमान एक 300 रुपये तरी दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. सरकार तर त्याच्याबद्दल अजिबात बोलायला तयार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या कामगारांना 2014 पूर्वी, 2014च्या अगोदर यांना रोख स्वरूपात कारखान्यात मजुरी मिळायची. त्याच्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो व्यवस्थित होत होता. पण आत्ता जो मिळणारा पगार आहे तो डायरेक्ट बँकेत मिळतो. आज बँकेत जाऊन त्यांनी पगार घ्यायचं म्हटलं की एक दिवस पूर्ण त्याच्यात जाणार. म्हणजे त्या दिवसाचा 1000 बिड्याचा माप बुडाला, त्या दिवसाचं पूर्ण 190 रुपये बुडाले. सरकार पूर्णपणे हतबल आहे. 10 वर्ष 25 वर्ष ते होते, 10 वर्ष हे होते, ते विषय नाही आहे. पण इथल्या राजकारण्यांनी, इथल्या खासदारांनी हा विचार करायला पाहिजे होता. आज या महिला, आता माझ्या आईने एक सांगितलं की 60 वय झालं की आम्हाला कारखान्यातून काढून टाकतात. मग त्या आईनं काय करायचं, खायचं काय? आज पेन्शनसुद्धा मिळत नाही. आम्ही मागतो की ते पेन्शन किमान 10,000 रुपये त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे. एवढं कष्ट जे करतायत त्याच्यातून किमान 10,000 त्यांना पेन्शन मिळायला पाहिजे. पण त्यांना मिळतं की ते 800, 900, 1000, 1200 याच्यात काय परवडणार नाही आहे. त्याच्यामुळे हा त्यांचा रोष आहे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा असा आहे की भले 210 का मिळेना, पण आम्हाला तर रोख स्वरूपात मिळायला पाहिजे. त्यांचा कळीचा मुद्दा.
सांगून बेरा किती बिड्याचं काम काय बी होत नाही, कोण बी करत नाही. का तर कामावर टाकून అక్కడక్కడ అయితే ఊర్లలో చూడదు పుణ్యానికి ఇంటికి వచ్చి ఇచ్చేవారు భత్యం ఇస్తారు ఇక్కడైతే ఏంటి ఇస్తలేరు వస్తారు అది మొత్తం టైంకు వేసుకుంటారు పోతారు. त्यांचा रोष असा आहे की त्यांच्या घरामध्ये जी मुलगी आहे त्यांची ते 15वी शिकलेले आहे पण त्याला कुठल्याच प्रकारचा आजपर्यंत रोजगार मिळालेला नाही आहे. त्याच्यामुळं ते मुलगी म्हणजे यांच्या आईकडे राहते. त्याला सांभाळ करणं शक्य नाही कारण नवरा नसल्यामुळं हे वेदना आहेत त्यांच्या. आज त्या पैशांमध्ये आज त्या मुलीचं उद्या लग्न जरी तिने करायचं ठरवलं तरी त्या सोन्याचं जो 2 मण आहेत का नाही डोळ्यात सोन्यासाठी घालण्यासाठी ते खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत. आता इथं प्रणिती शिंदे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला राम सातपुते उभे आहेत. का वाटतं की तेलुगू भाषिकांना काय वाटते कोण जास्त चांगला सक्षम आहे? प्रणिती शिंदे. हं? प्रणिती शिंदे. तुम्हाला काय वाटतं? प्रणव शिंदे चांगला काम करते. काय काय कामं केली असं वाटतं? इथं काय केलंय कामानं काजारा काढ केली, पॅन खराट, हं, मग बिडीचा हं, लॉकडाऊन केली, काम केली. मग मास्तर मात्र घराचं केल्या. बरं. गरीब त्यांना डबा पाठवून देते हं. प्रणव शिंदे. दुसरे उमेदवार आहेत राम सातपुते, माहित आहेत का? आम्हाला माहिती नाही. माहित नाही आम्ही. माहित नाही? तुम्हाला माहित आहेत का? रामसाहेब इकडे येत नाही, ते बाबा इकडे येत नाही. बघितलं मी नाही आम्ही हं. ते कधी. सब प्रणव शिंदे येते बघता, अच्छा, काम करते. आता पुढचं खासदार कोण झालं पाहिजे असं वाटतं? शिंदे. हं? तुम्हाला काय वाटतं? प्रणिती शिंदे. तुम्हाला काय वाटतं? शिंदे अच्छा. काम करते, हं. हं. बिडीचं काम काजचं काम करते शिंदे. ऐकते, बोललं तर ऐकते, असं अडचण ऐकते. ओके. आणि काय काम आहे बिड्याच काम आहे. तर काय काम आहे बायकांना सोलापूरमध्ये? हं. काय वाटतंय तुम्हाला सांगा? पाणी काय तर कंपनी पाहिजे येतात बिडी नको आम्हाला. आमचं झालं ते होई. बिडी नको? बिडी का नको असं वाटतं? काय तर कंपनी काढायचा चपाती करायचा काय तर. असं का वाटतंय तुम्हाला? बिडीला आकुल पान कमी पडते, तंबाखू कमी पडते, हं, हं. मेहनत भरपूर आहे, पैसे कमी आहे. पैसे कमी आहेत, बघ 210 मिळतात, 210 आहे, त्याच्यामध्ये भागत नाही. भागत नाही, कमी होते. गॅस, डाळ, भाजी सगळं महाग आहे. काय महाग आहे? हे आहे 210 रुपये. हे 210 किती मजूर येत आहे? 1000, 4000, 3500. गॅस 1100, डाळ 200, तेल 150, सगळं काही किती मिळतात त्याच्यात? हं. 3500 मजूर येतात महिन्याला. 3-4 किती मिळतात? जेवढं मिळते त्याच्यात भागत नाही. भागत नाही, पुरत नाही. दुसरा काम नाही. सबसिडी म्हणते, सबसिडी बी पडा ना गॅसचा. आता 2-3 वर्ष झालं सबसिडीच नाही. मोदी सरकारनं भलं केलं असं वाटतंय का? मोदी साहेब भला का कुठं भला काय? शिकलेला माणसाने भला केलाय. आटला कामगारला का भला केला? बिडी कामगारांचं भलं नाही केलं. का बी नाही. इथं आता सभेला आलेली ते पाठीमागं. सब शिकलेला माणसा बिडी का मोदी. पण घरं दिली म्हणतात. कोणाला घर दिलं मोदी? कोणाला घर आली नाही. फ्रीमध्ये धान्य दिलं जातं. आमच्याकडे पैसे घेत आहे. आज पंतप्रधान जे सांगताय देशातल्या 80 कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य देतो. हे तुम्ही धान्य देत नाही साहेब. लोकांना तुम्ही गरीब किती आहेत, आपला देश किती गरिबीत आहे हे दाखवायचा प्रयत्न करताय तुम्ही. आज त्यांचं म्हणणं आंध्र प्रदेशमध्ये फुकट धान्य दिलं जातं, तेही 35 किलो, एका कुटुंबाला 35 किलो. आज इथं 9 किलो, 8 किलो, 2 किलो, याच्यात काय भागणार आहे का साहेब? सोनं तर का मागायला का? गरीब माणसांचं मंगळसूत्र बी नको गरीब माणसाला. आता 75 झाला, वाढायला लागले. मग आता सध्या 75 झाला. का करून घेते लग्न? मोदी पंतप्रधान झाले पाहिजे असं वाटतंय का? पंतप्रधान का झाला पण सगळं माग. आमच्या बिड्या कामगारला महिन्याला 3000 पाहिजे पेन्शीला. 1500, 1400, 1300, 1200 एवढा काय 900 महिन्यात घेतो ना पेन्शीला. 1000 मा कुले ना मा काय पेन्शन 3000 गावाला पेन्शीला 3000 पाहिजे पेन्शीला. 1 महिनापूर्वीपासून जेव्हा रेनगरचं उद्घाटन सोलापुरात होणार होता 30,000 कामगारांचा घरकुलाचा, 1 महिन्यापासून त्यांचे सेंट्रलचे लोक या ठिकाणी डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी आले. त्या विडे कामगारांचा त्यांनी बाईट घेतला. या विडे कामगारांसोबत ते 1 महिनाभर इथे त्यांचं शूटिंग करत फिरले. 1 महिन्यानंतर साहेब आले. पण त्यांचा रोष असा आहे की 1 महिना त्यांच्यासाठी आम्ही दिलं, पण ते येऊन इथं केलं काय आमच्यासाठी? ज्यांनी घरं दिलं त्यांचं तर नाव न घेता स्वतःच नाव त्यांनी केलंय. स्वतःचं नाव करण्याबद्दल आमचं काही मत नाही. नरेंद्र मोदींबद्दल. हो, नरेंद्र मोदींबद्दलच बोलतोय. आपल्या देशाचे प्रधानांसाठी या महिलांनी 1 महिना पूर्ण त्यांचं शूटिंग करण्याकरता त्यांना दिला वेळ. साहेब इथं
19 जानेवारीला आले, पण एक महिन्यानंतर येऊन सुद्धा आमच्यासाठी काय केलं, अशा रोष इथल्या महिलांमध्ये आहे. आता मी स्वतः बघितलेलं आहे, तो रोष आहे. पण एक महिन्यात येऊन तुम्ही आमच्यासाठी काय दिलात, सोलापूरसाठी काय दिलात, आजपर्यंत काहीच दिलेलं नाही. गृह प्रकल्पाचं खरं क्रेडिट कोणाचं आहे, आडम मास्तर की मग ते सांगायची कोणालाही गरज नाही, ते जग जाहीर आहे, काळ्या दगडावरचं पांढरी रेघ आहे. हे बघा, शासनचं हे कर्तव्य आहे की जे आपण योजना करतो ते योजना राबवणं शासनाचं कर्तव्य आहे. ते योजना राबवलं, त्याचं क्रेडिट ज्याने राबवलं त्याला जायला पाहिजे ना. आपण मदत केलं तर तसं नाही की आम्हीच केलं, हे चुकीचं आहे. की त्याने किमान ज्या पदावर आहेत हे पदाला शोभणारी गोष्ट नाही. म्हणजे क्रेडिट जातं ते ॲडम मास्तरांनाच. अर्थामध्ये विडी कामगारांसाठी ओळखला जाणारा हा सोलापूर जिल्हा आहे. त्यांच्या या वेदना आहेत, समस्या आहेत, कोण पुढचा खासदार होईल वगैरे या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. मात्र त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत असं त्यांची एक तळमळ आपल्याला दिसून येते. आता वय झाला बंद करतात म्हणा, मग का करून बुवा आता 60 लाख काढतात म्हणाल्यात. हां हां न आता वय झाला का करा, काढून टाकलेत.